ही लढत सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट कपचं हे बहरदार आयोजन आपण पाहतात. पहिलाच बॉल अक्षरशः सोडून दिलाय. पंच प्रवीण सर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. एक धापलकबर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिलं. 4 षटकांची लढत. आंबिवली टीमने टॉस जिंकत निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि सध्याच्या घडीला एकवेरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा बॅकफुटला गेले. व्हाट अ शॉट. जबरदस्त टोला सचिनच्या बाडमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर कटचा नजराना. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. ते बनतील फक्त दर्शक 4. अमरजी पाटील आणि नरेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. व्हाट अ शॉट. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये सचिन. त्याच्या पाठमधून आला हा दुसरा चौकार. चौधरी समोर जर खेळाडू आपण पाहिला अतिशय चांगल्या टच मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. ऋषीचा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेमध्ये. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन दळवे यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा धावा येतील 2. संघाची धावसंख्या एकवेरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात मैदानामध्ये करत असताना सचिनला आपण पाहू शकाल. 2 चौकार त्याने खेळलेत. एक डबलचा फटका. एक वाईटच्या रूपाने एक सिंगल. अशा 11 धावा आहेत धापलकावर. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांची ही लढत. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. त्यांच्यामधलं हे महायुद्ध आणि त्या महायुद्धाला झालेली सुरुवात आहे. ऋषीचा हा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकासा अपील. उत्साह जास्त. आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. चेंडू डॉट आला. धापलक स्थिर आहे. 11 धावा धापलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गुरवली पाडा. विपक्ष आंबिवली. 4 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. दोन्ही पंच त्यांची भूमिका भरपूर चांगली राहिली आहे. ऋषीचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. कॅच घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 12. टीम गुरवली पाडा टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करतात. आणि आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर मिलिंद दळवी. त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सुरुवात सचिनने तर अतिशय दमदार केली. धापलकाचा विचार केला. 12 धावा षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना ऋषीचा बॉल. बॅटची एज गलीमध्ये. क्षेत्ररक्षण जबरदस्त. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती धापलकावर गुरवली पाडा टीम 12 ऑन द बूट.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतात. सध्याच्या घडीला 12 धावा आहेत. चिराग चौधरी आलेत आता गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आपण सचिन दळवी या खेळाडूला पाहतो. जबरदस्त क्रिकेटसाठी जाणला जातो हा खेळाडू. आज कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. टीम आंबिवली जास्त वेळ तुम्ही खर्च करतायत षटक झाल्यानंतर. पहिल्या षटकामध्ये 12, याच धावगतीने जर धावा बनवल्या तर 48 धावा होतील गुरवलीपाडा टीमच्या. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं कमबॅक मैदानामध्ये करावं लागेल आणि त्यासाठी सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर चिराग या गोलंदाजाला आमंत्रित केलाय. पहिलाच बॉल फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. व्हॉट अ शॉट, सचिन दळवीचा धमाका षटकार. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा बागफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. टीम एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा. जबरदस्त क्रिकेट सचिन दळवी मैदानामध्ये खेळतो. 19 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. चिरागचा हा चेंडू वेगाने टाकला. इष्टरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला 19 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला चिराग. इथे टाकलेला बॉल बागफुटला गेले. सुंदर फटका. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक, दूरवर्ती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. तोपर्यंत मिळालेल्या या 2 धावा आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवर 21 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आंबिवलीच्या विपक्ष इथे गुरवलीपाडा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट सचिन दळवी यांच्या पाठमधून. इथे पुन्हा एकदा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक अलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 1 धाव. 1च्या जास्त काहीच नाही. या क्षेत्ररक्षण आपल्यातून लॉंग ऑफ मध्ये करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 2रा मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना. 24 बॉल मध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचा कसब लावायचं. गोलंदाज तयार. चिरागचा बॉल. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला. मिलिंद दळवी बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रदीप दळवी. दळवी 11 म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या टीमला. एक आहे तेजी मेहर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधील. सन्मान्य राजू सिंग बीस साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य राजू सिंग बीस. अजून एक विकेट आली. प्रदीपही स्वास्थ्यामध्ये परततात. फलंदाज बाद.
उघडलं नाही. दुसऱ्या बाजूला प्रदीप त्याने आपला अकाउंट उघडलेलं नाहीये. आता रितेश मेहर मैदानामध्ये दाखल आहेत इन ॲट नंबर 4 वर. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हेमंत चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. इथे सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण खराब आणि हा मिळेल नशिबाचा चौकार. टीम गुरवली पाडाला 4. मिसफिल्ड आणि त्याचा फायदा सध्याच्या घडीला गुरवली पाडा टीमला झाला. 4 धाबा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धाबा. हेमंत चौधरी तयार आहेत. हेमंत यांचा हा चेंडू वेगाने हाताळलाय. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. त्या 10 बॉलमध्ये किती धाबा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 39 धाबा शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेला. या मॅच मध्ये काय घडतं ते पाहायचं. सुंदर असा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ती नितेश मेहर आणि सचिन दळवे या खेळाडूंमध्ये. 28 धाबा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना तिसरं. 4 षटकांची लढत. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं या मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. चेंडूने थोडीशी दिशा बदलली. त्याचा फायदा. 2 धाबा. संघाची धावसंख्या वाढते 30 या धावसंख्येवर. आई एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा हा संघ मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतायत. 30 धाबा धावफलकावर. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. 45-50 कडे जाण्याचा प्रयत्न राहील दोन्ही बॅटरचा. दुसऱ्या बाजूला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आंबिवली टीमचा. इथे राखलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिथे आपण जर पाहिलं तर 2 धाबा आहेत. 2 धाबा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धाबा. 14 चेंडू आणि 30 या धावसंख्येवर सचिन दळवी खेळतोय. एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं बॅटिंग करत असताना मिलिंद दळवी 0 धावसंख्येवर बाद. प्रदीप दळवी 0 धावसंख्येवर बाद. आणि नितेश यांना अजून आपला अकाउंट उघडायचं. 32 ऑन द बोर्ड. 32 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हे दुपारचं सत्र आहे. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. हेमंत गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट. 2 बाद 33 धाबा.
ला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला रोहित मगर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एनवर सचिन. 33 धावा आहे धावफलकावर. रोहित मगर. रोहितचा पहिला चेंडू वेगाने जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिथे एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. लेग बाईचा इशारा पंच प्रवीण विशे बाबड्या सर यांचा. 34 धावा, 5 चेंडू शिल्लक आहेत. नितेश मेहर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश मेहर यांच्या पाठमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. तिथे 4 की 6 ते आपल्याला पाहायचं. चौकार. 4 धावा. धावसंख्या धावफलकावर 38 धावा आहेत. गोलंदाज सय्यार रोहित. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव. ओव्हर थ्रो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न नितेश मेहर यांचा राहिला. प्रॉपर टायमिंग झालं परंतु तिथे खेळाडू होते त्यामुळे फक्त 2 धावा येतील. 40 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तर 3 बॉल मध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना रोहित मगर या खेळाडूला समोर नितेश मेहर. 40 धावा धावफलकावर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे रन आउट च्या स्वरूपामध्ये विकेट आली. फलंदाज नितेश मेहर बाद. संख्या 3 बाद. 40 धावा आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया त्या 2 बॉल मध्ये कशा प्रकारे बॅटिंग होते ते पाहायचे आपल्याला. 31 या धावसंख्येवर खेळत आहेत सचिन दळवी. सुशील मैदानामध्ये दाखल झाला. नॉन स्ट्रायकर एन वरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला झेल झाला. फलंदाज बाद.
मोहिली टीम, साई स्पोर्ट मोहिली, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण लगेचच टॉस साठी रिपोर्टिंग करा. धापलकावर धावसंख्या 40, फलंदाज बाद झाले 4. अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. तयार. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या चेंडूवर आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी रन आउट. 2 धावा येतील. धापलकावर धावसंख्या 42 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. 5 बाद 42, 43 धावांचं लक्ष. टीम उतने टॉस साठी संपर्क साधा आणि दुसऱ्या बाजूला मोहिली टीम आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायचं. 42 झालेले आहेत, 43 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा विश्वास केनेसर यांच्याकडे. धन्यवाद. यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉसचा. उतने त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहणार आहोत. एका बाजूला साई एकविरा मोहिली या 2 दिग्गज संघादरम्यान या ठिकाणी मात्र केला जाईल टॉस. आमचे नक्कीच सेंट्रल रेल्वेमध्ये नक्कीच ज्यांचे कार्यरत आहेत असे आमचे राजू सिंग बिष्ट यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस आणि त्यांचा लगेचच आपण या ठिकाणी मात्र शुभ सन्मान देखील करणार आहोत. साई एकविरा मोहिली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः उतने संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी साई एकविरा मोहिली या संघाला आणि सन्माननीय राजू सिंग बिष्ट साहेबांचा आपण करतोय शुभ सन्मान. आमच्या मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा टर्न करायचे आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की नक्कीची क्षणचित्रे आमच्या स्क्रीनवरती दाखवायचे आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मनीषजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते राजू सिंग बिष्ट साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार आणि नक्कीच्या ठिकाणी मात्र या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि आकर्षक फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला जातो. धन्यवाद. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली आयोजकांच्या वतीनं आणि त्याचबरोबरीनं गावदेवी चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊयात मायच्या दिशेनं माश मधाच्या आतमध्ये. एका बाजूला जय बोरप्यादेव आंबिवली त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा गुरवली पाडा या 2 दिग्गज संघादरम्यान आपण पाहतोय पहिला षटक नक्कीच आपण पाहतो चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. तदनंतर मात्र धावा बनवल्या उर्वरित 4 षटकांमध्ये त्या म्हणजेच
42 धावा आणि 43 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. मागच्या मॅच मध्ये देखील 40 धाब्यांची आवश्यकता होती, आता मात्र 43 धाब्यांची आवश्यकता असेल. पहिल्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकलात, आवाज जुन्नरचा, पवित्र अशा शिवनेरी नक्कीच नगरीतून जे आज आमच्या या समालोचन कक्षाला त्यांनी देखील हजेरी लावली. आमचे असे साथी समालोचक पहाडी आवाज यांना आपण ऐकलात. निखिलजी ठोंबरे, धन्यवाद, आपला देखील मनपूर्वक आभार. आज खऱ्या अर्थानं नक्की ज्या स्पर्धेला देखील आपण पाहिलं तर चांगली स्थिती निर्माण झालेली आहे. स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये येऊन पोहोचलाय आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये टेम्परेचर 32°C वर जाऊन पोहोचलाय आणि अशा उन्हामध्ये हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॉटम बॉल मध्ये संपर्क फारसा पाहायला मिळत नाहीये आणि तत्पर नक्कीच या ठिकाणी मात्र मिळेल ही चिकी सिंगल फलकावरती जोडली जाईल. स्ट्रायकेटला बॅटर रोहित होते, त्याच्या सोबतीनं ऋषीला पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मिलिंद दलवी देखील सज्ज झालाय. 42 धावा झाल्या, 43 धाब्यांची आवश्यकता आहे आणि नक्कीच त्याचा पाठलाग करताना मधाच्या आतमध्ये नक्कीच या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करताना गोलंदाज मिनिलला आपण पाहतोय. फुलटा चेंडू फ्लिक केला आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक. षटकार. हो, इथे मात्र पुनश्च कमबॅक केला, एक षटकार मारला, तदनंतर मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. सात धावा धावफलकावरती पुनश्च इथे मात्र मोठा फटका मारलाय. चेस जणू काय भरपूर होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीपच्या माध्यमातून. एफर्ट्सला जवाब. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्या, कारण की अगदी आपण पाहिलं तर वायडिश लॉंग ऑन मधून अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं भरधाव वेगाने आले आणि हा चौकार देखील वाचवला. 2 धावा आणि 2 धावेच्या मधीनं 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावसंख्येचा विचार केला तर चांगल्या धावा देखील बनतायत, चांगली फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये ऋषी देखील. हो, पुन्हा एकदा इथे मात्र बिग हिट केलाय, फटका फसलाय, डाऊन दी बॉल प्रदीप आणि आता मात्र अप्रतिम झेल फलंदाज फेल. ऋषी बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती झाली. खरं तर फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा पुनश्च प्रयत्न केला होता फलंदाज ऋषीने, परंतु तो आता मात्र तंबूच्या आशाला परतोय. नवीन बारामतीच्या आतमध्ये यशला आपण पाहतो. यशकडे नक्कीच टेम्परामेंट आहे, मोठे फटके मारण्याचा, अनेक स्पर्धामध्ये खेळत असतो. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण की समोर गोरवलीपाडा हा संघ आहे आणि आज एकंदरीत चांगली फटकेबाजी सचिन दलवीने केली, कारण की नक्कीच असं वाटलं होतं की बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु फॉर्म तोच आहे. परफेक्ट बॅटिंग केली अशा दिवसामध्ये आणि आज नक्कीच चांगली स्कोरबोर्ड पर्यंत नक्कीच त्यांनी वाटचाल केली, परंतु आता मात्र यशला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाज तयार. हो, आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार.
आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 13 धाबा आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 30, 10.00च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर 13 धावा आल्या आणि आता मात्र प्रति षटकामध्ये 10 धावा बनवाव्या लागतील. फलंदाजी चांगली होते एका बाजूने, रोहित देखील चांगली साथ देतो, त्याच्या सोबतीने आता मात्र यशने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार मारला. चांगली कामगिरी नेहमीच पाहायला मिळते या ठिकाणी, मात्र चांगला खेळ देखील प्रस्थापित केला जातो मदारशा आतमध्ये आंबिवली संघाच्या माध्यमातून. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र करावी लागेल. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय. प्रदीपने देखील चांगली फटकेबाजी केली होती आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती बाद झाला, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. स्ट्राईक एंडला रोहित, हो इथे मात्र टॅप केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिटची संधी होती आणि इथे मात्र एकही धाव नव्हती. तिथे मात्र ही एक धाव फलकावरती लगेचच एकटवली गेली. विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी, त्या अनुषंगाने एक धाव फलकावरती जोडली गेली. एका धावेसाठी या ठिकाणी मात्र संघर्ष होता. जर डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती यशसाठी, कारण की ऑन स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले देखील नव्हते. परंतु या ठिकाणी मात्र एक धाव फलकावरती जोडली जाते. चांगली गोलंदाजी मधल्या आतमध्ये गोलंदाज प्रदीप दळवीला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक, झेलची संधी असेल, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, हो इथे मात्र झेल सुटलाय आणि झेल सुटतोय तो म्हणजेच फलंदाज यशचा. त्याच्याकडे नक्कीच टेम्परामेंट आहे मोठे फटके मारण्याचा. कॅचेस भिन दवायचे, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु साधा सोपा झेल आपण पाहू शकता ऍक्शन रिप्लाय मध्ये अगदी हातातून निसटला. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून. हो इथे मात्र पुनश्च फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण होते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सेन्सिबल क्रिकेट आता मात्र यशच्या माध्यमातून पाहायला मिळतं, कारण की 10च्या सरासरीने धावा बनवायच्या. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावरती जोडल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि की सेन्सिबल क्रिकेट कॅल्क्युलेशन गेम आता मात्र मदारशा आतमध्ये पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मात्र गोलंदाजी देखील हाताळली जाते. सातत्याने आपण विचार केला तर अप्रतिम कामगिरी केली जाते मदारशा आतमध्ये. हो पुनश्च इथे मात्र फटका लाजवाब आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लक्षात दिशेला चेंडूला नक्की या ठिकाणी मात्र गॅदर करतील, फेकी करतील. तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता मात्र कुठल्या पद्धतीची रिस्क घेतली जात नाहीये. चांगला खेळ देखील प्रस्थापित केला जातो मदारशा आतमध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर रोहित त्याच्या सोबतीनं यश आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतोय. गोलंदाजी लाजवाब होतोय, परंतु क्षेत्ररक्षक देखील थोडीशा काहीशा चुका करतात. त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा जय बोरप्यादेव क्रिकेट संघ या ठिकाणी मात्र आंबिवली घेतोय. हो इथे मात्र पुनश्च या ठिकाणी मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि लेगबायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. मागचा आनंद अंश नक्कीच आंबिवलीचे नरेशजी पाटील साहेब, त्या सोबतीनं अमरजी पाटील साहेब हे देखील घेत आहेत. आणि आज इन ॲक्शन मध्ये आपण पाहिलं तर कुमार पाटील देखील होतोय. नक्कीच आज चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील झाला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगला चेंडू देखील त्यांनी अडवला होता. हो इथे मात्र नक्कीच वाईड घेण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आणि अखेरचा चेंडू येते या ठिकाणी मात्र निर्धाव आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 21 आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 22. 11.00च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवाव्या लागतील.
मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. आणि विचार केला तर नक्कीच होलिका नावाची राक्षसी नव्हती, नक्कीच भक्त प्रल्हादासाठी नक्कीच ती देखील त्याला मारण्यासाठी आली. आणि त्याचबरोबरीनं भगवान विष्णूने त्या ठिकाणी मात्र साक्षात्कार प्रकट होऊन त्यांची मदत केली आणि होलिकेचा दहन केला. आणि त्या दिवसापासून होळी दहन करण्याची परंपरा सुरू झाली. आणि आता मात्र आपल्या आगरी कोळी परंपरेनुसार आगरी कोळी नक्कीच धर्मानुसार या ठिकाणी मात्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नक्कीच या ठिकाणी मात्र होळी मातेला नमन केलं जात आहे. आणि ज्या नक्कीच पवित्र अशा नक्कीच होळी सणाला आता मात्र काही दिवसांपासून सुरुवात होईल यात मात्र शंका नाही. आणि अलीकडे एक प्रथा आलाय, कारण की जे नवीन लग्न झालेले नक्कीच जावई असतात त्यांना नक्कीच जेवण देण्यासाठी एक प्रथा चालू झाली आहे. अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. इथे मात्र पंचांचा नोचा इशारा, सामन्यामध्ये ट्विस्ट. मागच्या सामन्यामध्ये या नो चेंडूने सामना जिंकला होता गुरवली या संघानं. तसंच चित्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रवी दळवीला आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून नो हाताला गेलाय. पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोले पहा नीट, चेंडू असेल फ्री हिट. क्या बात आहे, इथे मात्र फटका जरूर फसलाय, परंतु नो माय स्लॅड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि तत्पर या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, पार्टनरशिप चांगली या ठिकाणी मात्र बिल्डअप होताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. एका बाजूने रोहित आणि दुसऱ्या बाजूने यश देखील चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू नो आला होता, तदनंतर मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि आता मात्र समीकरण हळूहळू कमी होताना पाहायला मिळतो, परंतु चांगला प्रयास चांगला प्रयत्न या ठिकाणी मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कारण की कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही शेवटची स्पर्धा आहे. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जाणार नाहीये, रिस्क घेतली जात नाहीये, परंतु रिस्क येतो इश्के. इथं मात्र रिस्क घ्यावी लागेल प्रत्येक गोष्टीसाठी. आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाते, धावसंख्या धावफलकावरती 25 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. जय बोरप्या देव आंबिवली. आता मात्र धावा बनवायच्यात 18, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू मध्ये 18 धाबींची आवश्यकता आहे. पुढच्या मासाठी सज्ज राहा मोहिली आणि उत्ने संघ. हो, इथे मात्र यॉर्कर लाईन चेंडू, क्या बात आहे क्या बात आहे. अपील देखील झाली होती, परंतु नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कमबॅक केला गेला आता मात्र गोलंदाज रवी दळवीच्या माध्यमातून. पहिला चेंडू नो आला होता, तदनंतर मात्र लगेच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3 या षटकातील. या 3 चेंडूवरती आता मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाज रोहित आणि त्याच्या सोबतीनं यशला देखील, कारण की खेळ देखील चांगला होता. एका बाजूने आपण पाहिलं तर मधाच्या आतमध्ये जय बोरप्यादेव आंबिवली संघाच्या माध्यमातून, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आई एकविरा क्रिकेट संघ गुरवलीपाडा या संघाच्या माध्यमातून. चला, जास्त वेळ घेऊ नका, कारण की आज भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. एक सेमी फायनल देखील शिल्लक आहे. हो, इथं मात्र बॅटची येणार आहे, चेंडू जातो नक्कीच फायनल एक रिझन मध्ये भरदा वेगाने. आणि तिथे मात्र या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चांगला या ठिकाणी मात्र बॅकअप आला पाहायला मिळतोय नितेश मेहेरच्या माध्यमातून. 2च धाव्यावरती समाधान मानले जात आहे. चेक केलं जाईल नक्कीच आमच्या पंचांच्या माध्यमातून. मनीषजी धुमाळ आहेत, असा या 2 धावा असतील, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये नक्कीच या ठिकाणी मात्र बॅट देखील ड्राईव्ह केली होती. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र या 2 धावा धावफलकावरती, 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 27 धावा, 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. हो, इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र येतात, चुकीचा अनुमान. ओ हो, इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवलं यशने अंतिम चेंडूवरती. एक वेगळी रणनीती, वेगळी स्ट्रॅटेजी आखली गेली असावीत असं वाटतंय. 28 धावा धावफलकावरती आता मात्र विजयासाठी उर्वरित 7 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता आहे. आणि त्या अनुषंगाने आता मात्र असं वाटतंय की स्ट्राईक स्वतःकडे ठेवली गेली. चांगला खेळ साकारला जातो मधाच्या आतमध्ये, आणि त्याच बरोबरीने या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी देखील केली जाते. एक शॉट होता का? यस, नक्कीच एकच धाव होती. त्या अनुषंगाने या 27च धावा असतील धावफलकावरती.
आणि त्या अनुषंगाने आता मात्र विजयासाठी 7 चेंडूमध्ये 16 धावेंची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि धावा बडवायच्या आहेत 16. हो, फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे तो. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी मात्र चांगल्याच धावा वाचवल्यात, प्रशंसा करावी लागेल. क्षेत्ररक्षक सुशील दळवी होते, क्या बात आहे. 5 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्या आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये लगेचच होईल. लावून घ्यायचंय. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 14. 15 धावा असतील कारण की एक रन शॉर्ट होती. धावा नक्कीच आपण पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 16 बनवायच्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मोठा फटका मारला होता आणि सुशीलने त्या ठिकाणी मात्र त्या धावा वाचवल्या, षटकार वाचवला आणि सुशील दळवीसाठी या ठिकाणी मात्र गोल्डन स्पोर्ट्सचे सर्व वैभव भुईर यांच्याकडून नक्कीच त्या चेंडूसाठी आणि जे क्षेत्ररक्षण केलं त्याच्यासाठी नक्कीच एक गिफ्ट हॅम्पर त्यांना नक्कीच दिलं जाईल. आपण जाताना गोल्डन स्पोर्ट्स शॉपला व्हिजिट करा, काही हरकत नाहीये. नक्कीच आपण पाहिलं तर टिटवाळा येथील एक सुंदर असे नक्कीच माफक दर्जाचं बॅट्स आणि नक्कीच क्रिकेटच्या इतरही सामुग्री आपल्याला हव्या असतील आपण गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळाला आवर्जून व्हिजिट करा. सगळ्यात महाराष्ट्र देशानं सचिन येतोय. अंतिम षटकामध्ये अपील झाले आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे, विकेटची प्राप्ती, फलंदाज यश. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. इथे मात्र आता समीकरण उर्वरित 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 15 आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये हेमंतला आपण पाहतोय. हो, फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र चेस फार मोठ्याने चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम स्ट्रोक. षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण 4 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 9. क्या बात आहे, आक्रमकता दाखवली गेली. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती. हेमंत बॅक टू द पवेलियन.
रन मधाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळेल. तत्पर 3 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. नवीन बाटामधाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला केतनला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं कोलम आणि गुरवली संघाच्या माध्यमातून मॅच 1 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता असताना 9 चेंडू हाताला आणि त्यावरती षटकार आला आणि सामना गमवावा लागला कोलम या संघाला. आज त्या गोलंदाजाला झोप देखील लागणार नाही यात मात्र शंका नाहीये. 3 चेंडू 9ची आवश्यकता. हो वाईटचा इशारा अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव. क्या बात आहे सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळतोय कारण की दोन्ही संघ आता मात्र आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट्स देतात. 3 चेंडू धावा बनवायच्यात 8 गोलंदाज तयार. हो इथे मात्र बिगिट केलाय. उंची जास्त लांबी देखील गाठलंय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. थँक्यू डीजे. सामना अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये 2 चेंडू आणि 2 धावेंची आता मात्र आवश्यकता असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला केतनने आणि आता मात्र सामन्यामध्ये जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीला आणून दिलाय. चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि इथून मात्र नक्कीच 2 चेंडू 2ची आवश्यकता असेल. स्क्रीनच्या समोर बसलेल्या नक्कीच खेळाडूंना विनंती असेल की आपण नक्कीच बाजूला झाडाच्या आश्रयाखाली जाऊन बसायचं आहे. हो इथे मात्र नितेश मेहर या ठिकाणी मात्र करतायत चुकीला माफी नाहीये. नक्कीच एक धाव या ठिकाणी मात्र एकटवली जाते. नक्कीच बराच वेळ चेंडू शोधत होते. ज्या पद्धतीने पावसाळ्यात वळगणीच्या वेळेस मळ्या नावाच्या माशाला नक्कीच शोधलं जातं तशा पद्धतीने या ठिकाणी मात्र चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला आणि तत्परता दाखवली दोन्ही खेळाडूंनी आणि एक धाव फलकावरती जोडली. सामन्यामध्ये ट्विस्ट. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असेल स्पर्धेचा नियम आहे आणि इथे मात्र नक्की स्ट्राईक असेल रोहितकडे. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोण जिंकेल सामना? साई एकविरा गुरवलीपाडा की एका बाजूला जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्ट्राईक असेल रोहित मगरकडे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र सचिन दळवीला आपण पाहतोय. स्वतः या ठिकाणी मात्र नक्कीच संघाची धुरा सांभाळते. स्वतः कर्णधार आहेत, करते धरते या संघाचे आणि आता मात्र त्यांना देखील चांगला खेळ करावा लागेल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. क्या बात आहे ते मात्र गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या संघानं. आणि हार्ड लक टफ लक चांगला खेळ प्रस्थापित केला गुरवलीपाडा संघ. हार्ड लक सचिन, हार्ड लक मिलिंद आणि त्याचबरोबरीनं हार्ड लक नितेश मेहर.